तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला 24व्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्या संदर्भातला GR हा 8 तारखेला आला होता. आजची 10 तारीख आहे, म्हणजेच 2 दिवस झालेले आहे GR येऊन. पण 24वा जो हप्ता आहे तो किती येणार, कारण वाढी संदर्भात सुद्धा चर्चा येत आहे. तर 1500 येणार की 2100 येणार, या संदर्भात लाडक्या बहिणींच्या मनात सध्या संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कमेंट त्या विचारत आहे की नेमका यावेळेचा हप्ता हा कधीपर्यंत येणार. कारण लाडक्या बहिणीच्या मानधनात वाढी संदर्भात पंतप्रधान सल्लागार समितीने शिफारस केलेली आहे. तर नेमकी वाढ या हप्त्यात होणार काय आणि झाली तर कितीपर्यंत होईल, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून गेला का त्यांनो, हप्ते वितरणासंदर्भात एक GR प्रसिद्ध करण्यात आला 8 जुलैला आणि आज 10 तारीख आहे. म्हणजेच या हप्त्याच्या वितरणाच्या हालचालीला आता वेग आलेला आहे. कुठल्याही क्षणी तुम्हाला हप्ते वितरणासंदर्भात अपडेट ही पाहायला मिळणार आहे. आणि यावेळेचा जो GR आला तो 309.54 कोटी रुपये इतका रुपयाचा GR आलेला आहे. तर त्यामुळे हा GR जो आलेला आहे तो मागच्या GR एवढाच आहे. त्यामुळे तुम्हाला वाढ मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. आणि सामाजिक, आता हा GR जो आहे तो सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर महिला व बालकल्याण विभागाकडून जर एखादा GR आला, आदिवासी विभागाकडून जर एखादा GR आला, तर त्यानंतर आपल्याला असं माहित पडेल का एकूण किती निधी हा लाडक्या बहिणींसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. हा जो निधी आहे तो फक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून अनुसूचित जाती व तत्सम महिलांसाठी आलेला आहे. तर त्यामुळे बाकीचा GR निघत नाही आणि आपल्याला जो काही खरा अंदाज आहे तो निधीचा लागत नाही. त्यामुळे सध्या तरी जो GR आलेला आहे तो मागच्या GR एवढाच आहे. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला हप्ता वाढवून मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. तर मग हप्ता किती येणार, तर फक्त 1500 रुपये तुमच्या खात्यावर जमा होईल. आणि जो पुढचा हप्ता आहे तो मग 2100 येईल काय, तर सध्या तरी या संदर्भात कसलीही अपडेट आलेली नाही. यावर राज्य सरकार नक्कीच विचार करून त्या संदर्भात निधीचा त्यांना पूर्तता करावी लागेल आणि नंतरच निधीमध्ये वाढ होईल. त्यावेळेस मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करून मिळणार आहे. आणि यासाठी मोठी प्रोसेस लागणार आहे. जवळपास 2 ते 3 महिने यासाठी लागू शकते. आणि वाढ किती होईल, तर 2100 सुद्धा होऊ शकते किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा होऊ शकते. कारण महागाईनुसार, बदलत्या गरजांनुसार लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ करण्याची शिफारस पंतप्रधान सल्लागार समितीने केलेली आहे. तर लाडक्यांनो, सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयेच मिळेल. आता कधी वाढ होते, किती वाढ होते हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे. तसं आम्ही या वितरणा संदर्भात असो, या वाढी संदर्भात असो किंवा KYCच्या अपडेट संदर्भात असो, वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो. जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे येत असते, आम्ही सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर टाकत असतो. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला हाईप करायला सुद्धा बिलकुल विसरायचं नाही. तुमचं कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला सुद्धा विसरायचं नाही. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.